प्रियंका मोटिवेशन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आईचं शेवटचं स्वप्न. एका छोट्या गावात राहुल नावाचा मुलगा आणि त्याची आई सुमन राहत होते. राहुलचं वडील तो लहान असतानाच गेले होते. त्यामुळे सुमनबाईंनी खूप कष्ट करून राहुलला वाढवलं. दिवसभर त्या लोकांच्या घरात भांडी घासायच्या, कधी शेतात काम करायच्या. फक्त एकच स्वप्न होतं त्यांच्या डोळ्यात, माझा मुलगा मोठा माणूस व्हावा. राहुल लहानपणी आईचे कष्ट पाहायचा आणि म्हणायचा, आई, एक दिवस मी खूप मोठा होईन आणि तुला एकही काम करू देणार नाही. आई ते ऐकून हसायची आणि म्हणायची, मला काही नको रे, तू फक्त चांगला माणूस बन. काळ पुढे गेला. राहुल अभ्यासात हुशार होता. त्याला शहरात नोकरी मिळाली. आईला खूप आनंद झाला. सगळ्या गावात सांगत फिरली, माझा राहुल शहरात मोठ्या कंपनीत काम करतो. राहुल शहरात गेला. नवीन आयुष्य सुरू झालं. मोठी नोकरी, नवीन मित्र, नवीन जग. हळूहळू तो आईला फोन करणं कमी करू लागला. आई रोज संध्याकाळी फोन जवळ ठेवून बसायची, कदाचित आज राहुल फोन करेल म्हणून. कधी कधी 2-2 आठवडे राहुलचा फोनच यायचा नाही. पण आई नेहमी म्हणायची, माझा मुलगा खूप व्यस्त असेल. एक दिवस सुमनबाई खूप आजारी पडल्या. शेजाऱ्यांनी राहुलला फोन केला. राहुल शहरात कामात व्यस्त होता. तो म्हणाला, मी 2 दिवसांनी येतो. पण त्या 2 दिवसांमध्ये सगळं बदललं. आईची तब्येत अचानक खूप बिघडली. शेवटच्या क्षणी त्या फक्त एकच गोष्ट म्हणत होत्या, माझ्या राहुलला एकदा पाहायचं आहे. पण राहुल पोहोचायच्या आधीच आईने शेवटचा श्वास घेतला. जेव्हा राहुल गावात पोहोचला तेव्हा सगळं संपलं होतं. घरात शांतता होती. आईची जुनी पेटी उघडली तर त्यात एक छोटासा कागद सापडला. त्यावर लिहिलं होतं, माझ्या राहुलसाठी. मला आयुष्यात काही मोठं नको होतं. फक्त एवढं स्वप्न होतं की माझा मुलगा कधी कधी माझ्याशी 2 शब्द बोलावा, तो आनंदाने राहावा. बस एवढंच. ते पत्र वाचताना राहुलच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला त्या दिवशी कळलं, जगात कितीही मोठं झालो तरी आईपेक्षा मोठं काहीच नसतं. पण कधी कधी ही गोष्ट समजायला खूप उशीर होतो. शेवट मित्रांनो, आई वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं धन असतात. ते आपल्याजवळ असताना त्यांना वेळ द्या, कारण एकदा वेळ निघून गेली की ती परत कधीच येत नाही.